कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रामकृष्ण हरी माऊली, मी गीतांजली महाराज अभंग भुजबळ आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला ह्या भजन मालिकेत स्वागत करते। दुसऱ्याच्या घाताने ज्याच्या चित्ताला समाधान मिळते, जो शीघ्रकोपी आहे त्याला नरकातच वास मिळतो। दुसऱ्याचे दोष कान पसरून ऐकणे आणि मुखाने इतरांचे दोष वाखाणणे ही पापी माणसाची लक्षण आहेत। अशा लोकांच्या संगतीपासून आपण दूर राहायला हवं हे आपले संत आपल्याला सांगून गेलेले आहेत। चला तर मग आजच्या निरोपणाला सुरुवात करूया आणि हरी नामात लीन होऊया। रामकृष्ण हरी माऊली। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लिखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचं आगमन झालंय। भगवान श्रीकृष्ण अवताराला आले। संपूर्ण घरावरती गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे। तुका म्हणे छंदे मन मोविले गोविंदे। संपूर्ण वृंदावनामध्ये आनंद आहे। गवळण गवळणीला सांगते भगवान श्रीकृष्ण नंद राजाच्या घरी जन्माला आलाय। हळूहळू हळूहळू भगवान श्रीकृष्ण मोठा होत गेला, रांगायला लागला। हळूहळू हळूहळू त्या वृंदावनामधील गवळणींची छेड काढायला चालू केले। आता मथुरेच्या बाजाराला गवळणी निघाले। कुणाच्या डोक्यावरती ताकाचा डेरा आहे, कुणाच्या डोक्यावरती तुपाचा डेरा आहे, कुणाच्या डोक्यावरती दह्याचा डेरा आहे, कुणाच्या डोक्यावरती दुधाचा डेरा आहे। हातामध्ये चिपळी घेतली, हातामध्ये टाळ घेतलाय, गळ्यामध्ये विणा घेतलाय आणि भजन करत 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 गवळणी मथुरेच्या दिशेने निघाले। तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने पाठी मागून यावं। हातामध्ये गलवरे, गलवरीच्या खड्याने त्या गवळणींचा माठ फोडावा। डोईवरती असलेला जो पदर आहे तो पदर ओढावा। डोक्यावरती भरलेला जो घडा आहे तो घडा फोडावा आणि गवळणींची दशा व्हावी। ती दशा संत जनाबाई महाराज एका अभंगामध्ये टिप्पणी करता, ऐकूया चला मग। डोहीचा पदर आला खांद्यावरी ग, डोहीचा ग पदर आला खांद्यावरी ग। भरल्या 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 बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी। हाती घेवोनिया टाळ खांद्यावरी विणा, हाती घेवोनिया टाळ खांद्यावरी विणा। आता मज मना कोण करी कोण करी, आता मज मना कोण करी, आता मज मना कोण करी हो, आता मज मना कोण करी ग। भरल्या 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 बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी। पंढरीचे पेठे मांडियले पाल, पंढरीचे पेठे मांडियले पाल। मनगटावरी पंढरीचे पेठे मांडियले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, मनगटावरी तेल घाला तुम्ही ग। भरल्या 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 बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी,
बाजारी जाईन मी जाईन मी जाईन मी जनी म्हणे देवा झाले मी येशवा जनी म्हणे देवा झाले मी येशवा आ आ आ जनी म्हणे देवा झाले मी येशवा रिघाले केशवा घर तुझे रिघाले केशवा घर तुझे ग भरल्या 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 बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा ग पदर आला खांद्यावरी ग भरल्या 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 बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी जाईन मी जाईन मी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव मौली ज्ञानोबराय यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रारंभ करत असताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा दुसऱ्या ओवीमध्ये देवा तूची गणेशो सकलमती प्रकाशू किंवा सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी या सर्व व्याख्या करत असताना आपल्या गुरुच्या प्रती असणारी जी श्रद्धा आहे जी भावना आहे त्या भावनेतून पूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला हा ग्रंथ समजल्यानंतर प्रत्येक जीवाला एका विशिष्ट अशा राज्यकर्त्या कृपाकर्त्या शुद्ध चरित्राच्या प्रभू श्रीरामांची आठवण येते हे प्रभू श्रीराम दैवत जे असं आहे की पूर्ण अवतारामध्ये भारतीय संस्कृतीला एक योग्य प्रकारची दिशा देणार म्हणून जर जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ करायचा असेल तर प्रभू रामचंद्राचं रामायण ग्रंथाचं अध्ययन होणं गरजेचं आहे तो ग्रंथ ऐकणं गरजेचं आहे ज्या वेळेस प्रभू रामचंद्र समजतील त्यावेळेस मर्यादा येतील मर्यादा आल्या की तुमच्या कक्षा बांधल्या जातील क्षितिज बांधली जातील आणि एका कक्षेमध्ये राहिलात की वासनेच्या आहारी जाणार नाही कुठल्याही प्रकारची स्वैरता अंतकरणात येणार नाही म्हणून आपल्या जीवनाला प्रारंभ जर करायचा असेल तर पहिल्यांदा आपण बंधनात येणं गरजेचं आहे आणि हे बंधन केवळ आणि केवळ संतांच्या मताचं असावं मायेच्या बंधनाला तोडून प्रभू रामचंद्राच्या चरित्रामधील बंधनाला ज्या वेळेस मनुष्य आलंगित करतो त्यावेळेस त्याचं जीवन निश्चितपणानं योग्य ठरतं म्हणून समर्थ रामदासांनी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ह्या अभंगाची रचना केली त्याच अभंगावरती आपण आता एक सुंदर स्वराविष्कार ऐकूया आरंभी अयोध्येचा राजा आरंभी वंदीन
अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा पावत से महासंकटी निर्वाणी पावत से महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी उच्चारिता आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा उच्चारिता राम होय पापक्षय उच्चारिता राम 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 उच्चारिता राम होय पापक्षय उच्चारिता राम होय पापक्षय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया नठवे पापिया नठवे पापिया नठवे पापिया नठवे काही केला आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा काही केला तुझे मन पालटेना मन पालटेना काही केला तुझे काही केला तुझे मन पालटेना मन पालटेना काही केला तुझे
मन पालटेना काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना दास म्हणे जना दास म्हणे जना सावधान आरंभी बंदीन अयोध्येचा राज आरंभी बंदीन अयोध्येचा राज भक्ताची आकादा भक्ताची आकादा दादा भक्ताची आकादा भक्ताची आकादा पावतसे आरंभी बंदीन अयोध्येचा राजा आरंभी बंदीन आरंभी बंदीन आरंभी बंदीन अयोध्येचा राजा संतांनी ज्याप्रमाणे विठ्ठलाचं वर्णन केलं, ईश्वराचं वर्णन केलं आणि त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग हा कसा आणि कुठून जातो हेही सांगितलं, तसंच त्या आधुनिक काळामध्ये आधुनिक कवींनीही सांगण्याचा वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. तुला गुह्य सांगून गीता भवानी गमे त्वच्चरित्रात आली गुणा जिथे ठेविला हस्तवा पाद तुगा तिथे दीपिका स्वस्तिकांच्या खुणा. असं म्हणणारे बाभू बोरकर यांनी तर सौंदर्य, लावण्य, ईश्वर या सगळ्याची एका वेगळ्याच पद्धतीनं त्यांना दिसलेल्या ईश्वराला साक्ष ठेवून भावना व्यक्त केलेली आहे. असे बाभू बोरकर ज्यावेळी निसर्गाकडे पाहत त्याचं रूप रेखाटत जातात, निसर्गाकडून मानवाच्या अंतःकरणाकडे येतात, तेव्हा त्याचं रूप जे रेखाटत जातात त्याचे जे विभ्रम आहेत ते फारच वेगळे आणि तुम्हाला बोलवून टाकणारे आहेत. ती शब्दकळा, ती रसनिष्पत्ती, तो सगळा भाव, हे सगळं सांगता सांगता बोरकर तुम्हाला स्वतःकडे ओढून घेतात आणि एक वेगळीच अध्यात्माची अनुभूती हा कवी देत राहतो. तव नयनांचे दल हलले ग ही वरवर वाटणारी प्रेम कविता जशी जशी आपण ऐकत जातो तसं त्यातल्या लावण्यामध्येच आपण शिरत जातो. तेच बाभू बोरकर त्या अनंताला जेव्हा तुला कोण पाहू शकेल असा प्रश्न विचारतात स्वतःला, त्यावेळी त्या अनंताचं आणि त्यांचं आत्मतत्व जे आहे ते एकाच पातळीवर जात राहतं. आणि मग त्या अनंताला कोण पाहू शकेल? तो कोण आहे? तो अनंत आहे, तो श्रीकांत आहे, तो श्रीपाद आहे. ही सगळी त्याची जी रूपं आहेत त्या रूपांमधला आठव, त्या रूपांचं स्मरण हे या गीतातून, या रचनेतून बोरकर आपल्याला करून देतात. अनंता तुला कोण पाहू शकेल? 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 तुला गातसा वेद झाले मुके मती मंद अंधा जसा
जसा तू दिसे मती मंद अंता, जसा तू दिसे तुझी रूप तृष्णा मनाला वते अनंता, तुला कोण पाहू शकेल अनंता तुला. तुझा ठाव कोठे, तुझा ठाव कोठे कळेना तरी, तुझा ठाव कोठे कळेना तरी, गमे माणसा चातुरी माधुरी, गमे माणसा चातुरी माधुरी, तरुवल्लरीना हुकीमी पुसे तुम्हा निर्मिता, देव कोठे असे अनंता, तुला कोण पाहू शकेल अनंता तुला. तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला, तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला, कृती गावया रे कळे ना मला, कृती गावया रे कळे ना मला, भुकी बालका माय देवा चुके, तया पाजुनी कोण तोषू शकेल अनंता, तुला कोण पाहू शकेल अनंता तुला. नवी भाव पुष्पे तुला वाहिली, नवी भाव पुष्पे तुला वाहिली, नवी भाव पुष्पे नवी भाव पुष्पे तुला वाहिली, तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली, तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली, तुझा पद्मपत्रावरीती स्थिरो प्रभो कल्पना जल्पना त्याहरो अनंता, तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके, हे अनंता
अनंता तुला अनंता तुला रामकृष्ण हरिमाऊली. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कुणाच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीचा वेडेपण लागेल, कुणाला कुठल्या गोष्टीचा वेड लागेल हे सांगताच येत नाही. कुणाच्या जीवनामध्ये इतके धन दौलत पैसा अडका इस्टेट प्रॉपर्टी येते की ती जीवनामध्ये जास्त तिचा अतिरेक झाला तरी मनुष्य वेडावतो. पण माझ्या तुकोबारायच्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाचे छंद तुकोबारायला लागला आणि झोपेमध्ये सुद्धा तुकोबाराय भगवंताचं नामस्मरण घ्यायचे. आंघोळीला गेले तरी जगाच्या मालकाचं नामस्मरण घ्यायचे. सकाळच्या प्रातविधीला जरी तुकोबाराय गेले तरी जगाच्या मालकाचं नाव घ्यायचे. लोकांनी तुकोबारायला प्रश्न केला, तुकोबाराय अहो देवाचं नाव हे अमंगळ ठिकाणी घेतलं जात नाही. जिथं सात्विक आहे, जिथं सगुणपणा आहे त्या ठिकाणी भगवंताचं नाव गायलं जातं. तुकोबाराय म्हटले, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला असे. अहो मी वेडा नाही, या जगाच्या मालकाचा मला छंद लागलाय आणि त्या छंदामध्ये रमून गेल्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल मी वेडावलोय. पण ऐका दादा, मी वेडा जरी झालोय तरी कुठल्या संसारामध्ये नव्हे, कुठल्या एखाद्या माया जाळामध्ये नव्हे. काम क्रोध मद मत्स्य मोह अहंकार माया या विकारांमध्ये मी वेडा झालो नाही, तर माझ्या जगाच्या मालकाच्या नामामध्ये मी वेडावलोय. ऐकूया तुकोबारायचं वेडवल्याचं प्रकरण. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. वेडा झालो मी तव चंदे, वेडा झालो मी तव चंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. गाईन ओविया आ, गाईन ओविया आ, गाईन ओविया आ. पंढरीचा हा, पंढरीचा हा, पंढरीचा हा आ. देव आमुचा तो पांडुरंग, आमुचा तो पांडुरंग. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. तुका म्हणे माझा
गाईन गोडची हरीचे गीत, गाईन गोडची हरीचे गीत. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. वेडा झालो मी तव चंदे, वेडा झालो मी तव चंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, आनंदे, आनंदे. जय जय पांडुरंग हरी. विठ्ठला माय बापा किंवा ज्ञानदेव तुकाराम असं जेव्हा म्हणतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. पण हे क्षणभरच टिकतं. पुन्हा संसारातील खाच खळगे काटे कुटे भेटतात. फक्त संत मात्र याला अपवाद आहेत. परिस्थिती कशी येऊ ते शांत स्थितप्रज्ञ राहतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे कृपा केली. दिवाळं निघालं छान झालं. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरे झाले देवा व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. संत संकटांना घाबरत नाहीत. आपण मात्र सायास करत राहतो. विठ्ठला मायबापा म्हटलं की थांबतो, बरं वाटतं. पण संतांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला तर मग सायास काय आणि पुढं कसं जायचं हे या गीतातून आपण ऐकूया. सायास किती ते करायचे, आणखी किती चालायचे. सायास किती ते करायचे, आणखी किती चालायचे. देवा आणखी किती चालायचे. सायास किती ते करायचे. कधी अपेक्षा फक्त फुलांची या वाटेवर केली नव्हती. कधी अपेक्षा फक्त फुलांची या वाटेवर. दगड धोंडे तीक्ष्ण काटे उठवर आता वेचायचे. सायास किती ते करायचे, आणखी किती चालायचे. संतांनी जे सांगितले कमी जणांना आवडले. संतांनी जे सांगितले
घर समाज देश धर्म तो उठवर आता सोसायचे घर समाज देश धर्म तो उठवर आता सोसायचे मी तर देवा तुझे लेकरू मी तर देवा तुझे लेकरू तू खांद्यावरी उचलायचे सायास किती ते करायचे आणखी किती चालायचे देवा आणखी किती चालायचे देवा आणखी किती चालायचे. भांडण केल्या वाचून ज्या मनुष्याच्या वाणीला धीर निघत नाही असा मनुष्य देखील पापीच असतो. विठ्ठलाच्या दारात आपल्या सगळ्या पापपुण्याचा हिशोब होत असतो. म्हणून आपण आपले आचरण सदैव चांगले ठेवले पाहिजे. मंडळी, आज आपण इथेच थांबू आणि हरिनामाच्या रंगात रंगण्यासाठी उद्या भेटू अवघा रंग एक झाला ह्या भजन मालिकेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.